सन्माननीय सुधीर भाऊ यांनी काही 3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि ते मांडताना त्यांनी माझी तारीफ केली, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद। आणि मला पूर्ण भरोसा आहे की त्यांनी मनापासून केली आहे आणि मला याचाही पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या आहे म्हटलं मी मनापासून केली असंच म्हटलं आणि त्यांच्या मनामध्ये अन्य कुठलाही विषय माझ्याबद्दल अकारण असूच शकत नाही। पण या चर्चेमुळे अकारण विषय परिसरात जाऊ नये म्हणून मी चिरंजीवी राहीन की नाही हे मला माहीत नाही, पण अभिमन्यूसारखा चक्रव्यूहात मरून पडणार नाही एवढं तर नक्की सांगतो। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, ज्या 3 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये CSR जसा 14,000 कोटी आहे, त्यातला काही निधी असा या ठिकाणी हेतू आपला आहे की त्या विद्यार्थ्यांना प्रवास असेल, परीक्षा शुल्क असेल, अन्य अडचणी ज्या आहेत त्याचा सामना करताना, ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्य तुषारजींनी पण केला, पवारजींनी पण केला की यामध्ये त्यांना इकॉनॉमिकली विकर किंवा गरीब सगळ्यांसाठी असावा। आणि म्हणूनच आम्ही म्हटलं की अन्य राज्य, केंद्राच्या परीक्षा यामध्ये नेमकी वर्किंग काय ह्याचा विचार करून सुधीर भाऊ सूट 50% काय त्यापेक्षा आवश्यक असेल ते सगळं आम्ही करू आणि म्हणून या समिती त्याच्यावर निर्णय करेल। आणि त्यामध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केला CSRचा निधी, CSRचा केंद्राचा कायदा आहे, त्याच्या अंतर्गत आपल्याला काय करता येऊ शकते, ज्याचा उल्लेख आपण एक्झाम काय CSR एक्झाम सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असा उल्लेख केला, त्याबद्दलही नक्की त्या समितीत विचार करून सकारात्मक करू। नंबर 1। नंबर 2, दोन्ही प्रश्न जे आहेत ते एकत्रित उत्तर मी देतो, त्या म्हणजे पद कधी निर्माण होतात आणि पदांची मागणी कशी होते आणि त्यानंतरच्या विभागीय असलेल्या अडीअडचणी किंवा प्रक्रिया आणि त्यानंतरच्या परीक्षा आणि त्यातनं जाणारा वेळ आणि त्यातनं जाणाऱ्या उमेदवाराचं वय। खरं तर या सगळ्यावर गेल्या वर्षभरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपल्या विभागाने अतिशय MPSCच्या कार्यपद्धतीचं रिफॉर्म करायला सुरुवात केली आहे आणि म्हणूनच त्या कार्यपद्धतीच्या MPSCच्या रिफॉर्मचा भाग म्हणून या सगळ्यांमध्ये पद निर्माण कधी होईल, अगदी त्या अगोदर प्रमोशन, त्याच्यात कायदेशीर अडचणी, पद भरतीची प्रक्रिया, अगदी कागदपत्र जमा करताना लागणारी दिरंगाई सुद्धा, त्याच्या ऑनलाईन प्रक्रिया, शारीरिक परीक्षा, या सगळ्या विषयातला रिफॉर्म कॅबिनेट समोर प्राथमिक प्रेझेंट केलेला आहे। तो काही महिन्यामध्येच मुख्यमंत्री महोदयांसमोर प्रेझेंट करून तो घोषित होईल। त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला सकारात्मक त्या परीक्षार्थींच्या हेतूने आणि हिताचं त्या ठिकाणी मिळेल। आणि माननीय सुधीर भाऊंनी शेवटला म्हटलं की धागा हो, तर त्याच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की आताची राजकीय परिस्थिती अशी आहे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, त्या सगळ्यातनं आपण पुढे जाऊया।